नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा इथं बहुजन क्रांती सामाजिक संघटनेचा भव्य मेळावा प्रचंड उत्साहात पार पडलाय. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शाहीर मधुकर कांबळे होते. मेळाव्याच्या सुरुवातीला संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर गुंडूराव कांबळे यांनी प्रास्ताविक करताना फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचं महत्त्व अधोरेखित केलं. यानंतर बहुजन संघटक पीडी सरवदे यांनी संघटनेच्या ध्येय धोरणांचा आढावा घेतला. उपस्थित सर्वांचं स्वागत संघटनेचे कार्याध्यक्ष भिकाजीराव कांबळे भोगोलीकर यांनी केलं. बैठकीत सरपंच अनंत कांबळे, राजू कांबळे, सुधीर कांबळे, सहदेव कांबळे, दीपक आडकुरकर, महादेव कांबळे, लखन कांबळे, संदीप कांबळे, बबन माने यांनी स्मशानभूमीचा प्रश्न, जातीचा दाखला, शिष्यवृत्तीतील अडचणी, घरकुल योजना, विद्यार्थी व महिला मेळावे, संघटनेची वाटचाल या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मनोगत व्यक्त केली. या मेळाव्यात तालुक्यातील विविध गावातून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. विविध जाती धर्मातील लोकांनी एकत्र येत संघटनेच्या एकजुटीचा व विस्ताराचा संकल्प केला. विचारपीठावर भिकाजीराव कांबळे भोगोलीकर, गंगाराम शिंदे, सखाराम कांबळे, संदीप यादव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. आभार प्रदर्शन पांडुरंग कांबळे यांनी मांडलेत. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन दीपक माने यांनी केलं. अध्यक्ष भाषणात शाहीर मधुकर कांबळे यांनी चंदगड तालुक्यातील परिवर्तन चळवळीचा आढावा घेतला. बहुजन समाजाच्या संघर्षमय इतिहासाची आठवण करून दिली. यावेळी फुले शाहू आंबेडकरी विचारधारा व भारतीय संविधान प्रमाण मानून एकनिष्ठपणे संघटनेचं काम करण्याची शपथ घेण्यात आली. हा मेळावा केवळ यशस्वीच नव्हे तर अतिशय भारदस्त ठरला. यामधून तालुक्यातील असंख्य बहुजन समाजातील कार्यकर्ते संघटनेशी जोडले गेलेत. संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी हा मेळावा एक महत्त्वाचा टप्पा ठरलाय असा सर्वांचा एकमताने निष्कर्ष निघालाय.